आईला सांगा, काकाला सांगा, आईला सांगा, निवडून आला। आमचं रणपिसे फॅमिलीचं जे योगदान राहिलेलं आहे हे आमचं बाबासाहेबांबरोबर आम्ही पायोपायी म्हणजे चळवळीमध्ये सगळ्या गावागावांमध्ये माझे आजोबा फिरलेले आहेत। जी सर्वात पहिले आंबेडकर जयंती जी सुरू केली होती ती जे आजोबा होते जे रणपिसे हे माझे चुलत आजोबा होते। त्या काळामध्ये माझी आजी सुद्धा तिथे उपाध्यक्ष म्हणून होती आणि आम्ही त्यावेळेस हत्तीवरून साखर वाटली होती जयंती निमित्त। त्या गोष्टीचा अभिमान आहे मला आणि मला तो वारसा पुढे नाही। काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष आहे जो आपण मूलभूत ढाचा जो म्हणतो तो ढाचा ह्या पक्षांनी बनवलेला आहे। आज आपण बघतोय की इस्रो असो IIT IIM म्हणजे आपण चंद्रयान पण वर जे पाठवलंय हे इथून या पक्षांनी हे सगळ्या मूलभूत गोष्टी केलेल्या आहेत। आणि आज जे नवीन हे भाजपचं सरकार आलेलं आहे हे सगळ्या गोष्टी विकायला निघालेलं आहे, प्रायव्हेटायझेशन कडे वळत आहे। मग त्याच्यामध्ये आपले रेल्वेज असू द्या किंवा इतर गोष्टी सुद्धा असू द्या, एअर इंडिया त्यांनी विकून टाकली आहे। मग आता कुठे हे लोक कशी वाटचाल करत आहेत? आणि मी आज प्रभाग 2 मधून जर मला पक्षाने संधी दिली आहे तर प्रभाग 2चा मी इतकंच सांगू इच्छिते की इथले जे मूलभूत गरजा आहेत जसं की पाणी असो, इथले जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम असो, इथं शिक्षणाचं जे आहे शाळेमध्ये जर आपण व्यवस्थित जर शाळा मोफत आणि सुसज्ज अशी जर शाळा आपण बनवली तर नक्कीच आपली मुलं त्या शाळेमध्ये जाऊ शकतील। चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य। इथल्या लोकांना एक असं हॉस्पिटल पाहिजे की आम्ही जहांगीर आणि रुबी हॉल नाही जाऊ शकत, मग आपण इथे त्यांच्यासाठी मोफत किंवा कमी खर्चामधील असं एक सुसज्ज हॉस्पिटल इथे उभं केलं पाहिजे। फॉलो, लाईक, शेअर, कमेंट and subscribe the सम्यक क्रांती चॅनल। थँक यू। जय भीम, जय संविधान। पुणे महानगरपालिका आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका यंदा येऊ घातलेला आहे। आपण बघितलं की अनेक निवडणुका ह्या जवळजवळ 5 वर्ष 7 वर्ष लांबणीवर गेल्या आणि मुंबईची निवडणूक तर तब्बल 9 वर्ष या ठिकाणी झाली नव्हती। आणि या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुका आता आलेल्या आहेत तर आपण प्रभाग क्रमांक 2 फुलेनगर नागपूर चाळ या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी काँग्रेसचं या ठिकाणी कचेरीचं उद्घाटन होत आहे आणि त्यांच्या ज्या उमेदवार आहेत प्रियंकाताई रणपिसे यांना वारसा आहे चळवळीचा किंवा राजकीय वारसा आहे, तर या ठिकाणी त्या उभ्या आहेत। तर त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की तुम्ही या ठिकाणी उभे आहात तर काय समस्या आहे या ठिकाणच्या, कुठल्या समस्या सोडवणार आहात आणि त्या ज्या समस्या आहेत त्या समस्या का सुटत नाहीये आणि तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात आणि काँग्रेस पक्षाबद्दल काय सांगाल? सर्वात प्रथम जय भीम, नमो बुद्धाय। मी या ठिकाणी इतकंच सांगणार आहे की काँग्रेस पक्ष हा सर्वात जुना पक्ष आहे जो आपण मूलभूत ढाचा जो म्हणतो तो ढाचा ह्या पक्षांनी बनवलेला आहे। आज आपण बघतोय की इस्रो असो IIT IIM म्हणजे आपण चंद्रयान पण वर जे पाठवलंय हे इथून या पक्षांनी हे सगळ्या मूलभूत गोष्टी केलेल्या आहेत। आणि आज जे नवीन हे भाजपचं सरकार आलेलं आहे हे सगळ्या गोष्टी विकायला निघालेलं आहे, प्रायव्हेटायझेशन कडे वळत आहे। मग त्याच्यामध्ये आपले रेल्वेज असू द्या किंवा इतर गोष्टी सुद्धा असू द्या, एअर इंडिया त्यांनी विकून टाकली आहे। मग आता कुठे हे लोक कशी वाटचाल करत आहेत? आणि मी आज प्रभाग 2 मधून जर मला पक्षाने संधी दिली आहे तर प्रभाग 2चा मी इतकंच सांगू इच्छिते की इथले जे मूलभूत गरजा आहेत जसं की पाणी असो, इथले जे ड्रेनेजचा प्रॉब्लेम असो, इथं शिक्षणाचं जे आहे शाळेमध्ये जर आपण व्यवस्थित जर शाळा मोफत आणि सुसज्ज अशी जर शाळा आपण बनवली तर नक्कीच आपली मुलं त्या शाळेमध्ये जाऊ शकतील। चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आरोग्य। इथल्या लोकांना एक असं हॉस्पिटल पाहिजे की आम्ही जहांगीर आणि रुबी हॉल नाही जाऊ शकत, मग आपण इथे त्यांच्यासाठी मोफत किंवा कमी खर्चामधील असं एक सुसज्ज हॉस्पिटल इथे उभं केलं पाहिजे। मुलांना आज जे आपण म्हणतो की व्यसनाधीन होत आहे
मग त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्यांच्यासाठी आपण शाळा जर व्यवस्थित बनवल्या, इथं प्ले ग्राउंड बनवलं की मुलं तिथे वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये, जसं क्रिकेट आहे, टेनिस आहे, त्याच्यामध्ये पण ते त्यांचं पुढे जाऊन करिअर बनवू शकतील. असं जर एक प्ले ग्राउंड सुद्धा आपण बनवून दिलं मुलांना तर हे खूप चांगलं राहील. आज आपण इथे नागपूर चाळीमध्ये उभे आहोत, तर नागपूर चाळीमध्ये फुटपाथचा जो प्रश्न आहे हा प्रामुख्याने खूप महत्वाचा आहे आणि लोकांना पार्किंगचा खूप प्रॉब्लेम होत आहे. माझे काका कालकथित आमदार श्री शरद रणपिसे यांनी 1980 मध्ये इथून सुरुवात केली. सर्वात पहिले ते इथून नगरसेवक राहिलेले. त्या काळामधील जो ढाचा आहे, जो बेसिक आपण रस्ते वगैरे बघितले आहे, हे त्या काळामध्ये त्यांनी बनवलेले आहे. ते जसं आहे तसंच आहे, नवीन काही दिसत नाही, त्याच्यामध्ये काही सुधारणा दिसत नाही. मग माझा प्रश्न असा आहे की का वारंवार आपण अशा व्यक्तींना निवडून आणावं की जे आपल्यासाठी काही करू शकत नाही, जे आपल्या वेगळ्या वेगळ्या योजना आहेत कॉर्पोरेशनच्या त्या सुद्धा आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोकांना वनवन फिरायला लागत आहे. तर ह्या गोष्टी कुठं ना कुठं इथं आळा बसला पाहिजे. म्हणून मी आवाहन करत आहे प्रभाग 2 मधल्या सर्व माझ्या बंधू भावनांना की प्लीज या वेळेस आपल्याला बदल हवा. आपल्याला काँग्रेस हा पर्याय आहे, दुसरा कुठलाच पक्ष नाहीये की जो आपल्याला सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जाऊ शकेल आणि आपल्यासाठी भांडू शकेल. या ठिकाणी प्रियंकाताई रणपिसे यांच्या वतीने त्यांच्या ज्या मैत्रीण आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊया प्रियंकाताईंबद्दल काय सांगाल आणि या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी त्या कशा प्रकारे प्रयत्न करतील. प्रियंकाताई बद्दल आणि माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे आमच्या पक्ष बाजूला ठेवल्यानंतर आमची मैत्री घट्ट आहे आणि त्यांच्याकडे जो विचारांचा वारसा आहे जो त्यांना त्यांच्या काकाकडनं भेटलेला आहे त्या विचाराच्या वारसानुसार आमची गट्टी जमलेली आहे आणि त्यांचं एक असं स्वाभिमानी नेतृत्व आहे की ते समाजाचा विकास, त्यांचा विकास झाला हे त्यांना कळलेलं आहे. पण त्यांना असं वाटतं की जे माझ्या काकाने आजपर्यंत केलेलं आहे तो वारसा मला जो आता भेटलेला तो मला पुढे नेण्याचं काम करायचं आहे. आणि जेणेकरून की आता हे जे त्यांनी सांगितलं की गव्हर्नमेंट स्कूल आहे ज्या बंद आहेत तिथे ई लर्निंग व्हायला पाहिजे, कॉम्प्युटराइज सिस्टम व्हायला पाहिजे, जेणेकरून जे वंचित आहे शिक्षणापासून त्यांना शिक्षणाचं जर महत्व लक्षात आलं आणि गव्हर्नमेंट कॉर्पोरेशनच्या स्कूलमध्ये गेलं तर मला नाही वाटत की कुणाला हात पसरवायची पाळी येईल. सगळ्यात महत्वाचं आहे शिक्षण. एज्युकेशन जर तुम्ही आम्हाला चांगलं दिलं तर निश्चित आमची प्रगतीच आहे. आणि प्रियंकाताई यांचं काम तेच आहे की मुलं शिक्षित व्हायला पाहिजे. जे शिकलेली मुलं आहेत त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली पाहिजे, जे व्यसनापासून लांब गेले पाहिजे. आरोग्याचं आहे तर हे सांगितलं सह्याद्रीमध्ये आज आपल्याला डिपॉझिट करायला लाख रुपये लागतात. ते गरीब माणूस कुठून आणणार ना, त्यासाठी तुम्ही दवाखाने हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले पाहिजे. आणि एज्युकेशन KG पासून ते PG पर्यंत एज्युकेशन टोटली फ्री असलं पाहिजे आणि त्यांचंही तेच मत आहे. आणि ह्या मतामुळे त्यांचं आणि माझे मत हे मिळून आलेले आहे. त्यामुळे मी त्यांना नेहमी सपोर्ट करेन आणि त्यांनी त्यांचा जो वारसा भेटलेला आहे तो त्यांनी तसंच प्रामाणिकपणे पुढे न्यावा ही मी त्यांच्याकडनं अपेक्षा करते. इथेच थांबते. प्रियंकाताई ह्या उच्च शिक्षित आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया त्यांच्या शिक्षणाबद्दल. माझं BCom झालं आहे आणि त्यानंतर मी MBA केलेलं आहे इंटरनॅशनल बिझनेस मध्ये. त्याचबरोबर मी जर्मन ही भाषा सुद्धा शिकलेली आहे आणि इतकंच सांगेल. तर अशा उच्च शिक्षित प्रियंकाताई आहे त्या निवडून येतील अशा प्रकारे आपण त्यांना शुभेच्छा देऊया. जी बाबासाहेबांनी आपल्याला चळवळ दिलेली आहे, बाबासाहेब म्हणायचे की मी जो गाडा इथपर्यंत आणून ठेवलेला आहे भले तुम्हाला पुढे नेता आला नाही तरी चालेल परंतु तो मागे घेऊन जाऊ नका, असं बाबासाहेबांचं वाक्य होतं. त्यांनी बाबासाहेबांनी लोकांना ती सांगितलं होतं. तर ताई ही जी चळवळ आहे या चळवळीबद्दल काय सांगाल? सध्या चळवळीची काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामध्ये बदल घडवण्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात पहिले तर मी म्हणेल की प्रभाग 2 मध्ये जे उमेदवार आहे त्यांनी चळवळ ठेवली आहे का? आज जे आपण आंबेडकरी चळवळीसाठी झटत आलेलो आहोत, आमचं रणपिसे फॅमिलीचं जे योगदान राहिलेलं आहे हे आमचं बाबासाहेबांबरोबर आम्ही पायोपायी म्हणजे चळवळीमध्ये सगळ्या गावागावांमध्ये माझे आजोबा फिरलेले आहेत. जी सर्वात पहिले आंबेडकर जयंती जी सुरू केली होती ती जे आजोबा होते JS रणपिसे हे माझे चुलत आजोबा होते.
त्या काळामध्ये माझी आजी सुद्धा तिथं उपाध्यक्ष म्हणून होती आणि आम्ही त्यावेळेस हत्तीवरून साखर वाटली होती जयंती निमित्त. त्या गोष्टीचा अभिमान आहे मला आणि मला तो वारसा पुढे न्यायचा आहे. पण ज्या वेळेस मी इथं फिरत होते प्रभाग 2 मध्ये आणि जे लोक म्हणतात की आम्ही चळवळीमध्ये सहभागी आहोत, पण मला तर दिसतच नाहीये. कारण दादा तुम्ही बघा, आपण संविधान वाचवायच्या गोष्टी करतोय हो, मग संविधान नेमकं कोण तोडमोड करतंय हा प्रश्न तुम्हाला पण आला ना. तर ते कोण करत आहे, तर ते भाजप सरकार करत आहे. आणि भाजप सरकार बरोबर जेवढेही मित्र पक्ष असतील त्या मित्र पक्षामधून जर तुम्हाला उमेदवारी मिळत असेल किंवा तुम्ही त्यांच्यामधून जर उभं राहत असाल तर तुम्ही आमच्या चळवळीसाठी कसं काय त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करणारे, मला प्रश्न आहे हा. जर तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणार आहे तर समाजातील जे प्रश्न आहे, संविधानाशी निगडीत जे प्रश्न आहेत, त्यांना तुम्ही वाचा कशी फोडणार आणि त्याच्यावरती उत्तरं कशी आणणारे, मला हा प्रश्न सर्वांना विचारायचा आहे. चळवळ ही आम्ही जे आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ही चालू ठेवणार आहोत. हा माझा वारसा आहे, तो मी पुढे नेणार आहे. पण इथे मला अजिबात चळवळ दिसत नाहीये, पूर्ण संपून टाकली आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा पण ह्यांनी नुसतं प्रत्येक वेळेस इलेक्शन आलं की हा मुद्दा उचलतात, पण ते कुठे नेतात आणि काय होतं हे त्यांना प्रश्न विचारा आणि मी हा प्रश्न त्यांना सुद्धा विचारणार आहे. म्हणून माझं एवढी विनंती आहे मायबाप जनतेला की ह्या वेळेस ह्या खोटे आश्वासन अजिबात विश्वास ठेवू नका. तुमचे डोळे उघडा आणि जो व्यक्ती तुमच्यासाठी तुमच्या बरोबर उभं राहील, तुमच्या प्रश्नांसाठी सक्षमपणे भांडण करेल, तिथे लढा देईल, त्या व्यक्तीच्या मागे उभं राहा, इतकीच विनंती आहे. हा चळवळीचा बालेकिल्ला आहे, चळवळीचा बालेकिल्ला आहे. एकेकाळी या ठिकाणी 5 ते 7 नगरसेवक कायम निवडून यायचे. बोपडे विधानसभा असेल त्यावेळेस, आता पण वडगाव शहरी विधानसभा आहे. तर तुम्ही नागरिकांना काय आव्हान? मला दिसत नाहीये तो बालेकिल्ला, त्याला कुठेतरी तडा गेलेला आहे, तर बालेकिल्ला दिसत नाहीये मला. पण आज ज्या वेळेस मी आपल्या समाजामध्ये वावरत आहे, लोकांना जोडत आहे, त्यावेळेस ते लोक माझ्या बरोबर जुळत आहे आणि त्यांचंही हेच मत आहे की आम्हाला इथे चळवळ जागरूक ठेवायची आहे आणि ते तुमच्या माध्यमातून ठेवायची आहे. आज आम्ही महिला म्हणून आम्ही बरंच काम करत आहोत इथे चळवळीचं आणि त्याच्यामध्ये आम्हाला अशी लोक पाहिजेत की जे आमचे मुद्दे तिथे ठामपणे बोलू शकतील. आज तुम्ही मला सांगा, जे आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन आहे, काय कुणाची टाप आहे की तुम्ही त्याच्यावरती बोट उचला? सांगा मला. आज तुम्ही सगळे होता ना नगरसेवक, सगळे बसून सिटिंग नगरसेवक आहेत ना, मग का तुम्ही त्याचा विल्हेवाट लावला? मला प्रश्न आहे. जर तुम्ही चळवळीमध्ये आहे, तुम्ही जर चळवळीचा भाग आहे, तर आज हा मुद्दा का ऐरणीवर आला आहे? तुम्ही तिथे आत बसून बाहेर लढा दिला पाहिजे होता. आज इथपर्यंत ही वेळ आलीच नसती ना. तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा व्यवसाय करून ठेवलेला आहे, दुसरं काही नाहीये. चळवळ ही राहिलेली नाही आहे, ह्याचा नुसतं त्यांनी व्यवसाय करून टाकला आहे. प्रियांका ताई बरोबर बौद्ध, मुस्लिम, ख्रिश्चन, इतर सगळ्या समाजाचे लोक जोडलेले आहेत. तर काही मुस्लिम समाजाचे आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी तुम्ही प्रियांका ताईंना ओळखताय आणि काँग्रेस पक्ष तुम्हाला माहित आहे, तर काय सांगाल? काँग्रेस पक्ष लय छान आहे. काय काँग्रेस पक्षाला वोट द्यायला पाहिजे. पंजेला काय ते नेहमी चांगले काम करतात आणि पंजेलाच आणायचं, दुसरं काय नाही आणायचं. हे सीट यायलाच पाहिजे पंजेची. आपण काय यायला पाहिजे? काय कारण? नाही काम करतात, नाही सर्व भ्रष्टाचार चालू आहे. हे लोक काँग्रेसचे लोक कामं करतात, दुसरे लोक कुठं कामं करतात? काय काम नाही करतात. म्हणून काँग्रेसला आणायचं. जास्तीत जास्त मत मी तो सांगतो काँग्रेस वोट देऊन काँग्रेस आणायचं सीट. हे सगळ्या समाजाचं आहे का तुमचं वैयक्तिक मत? नाही नाही, सर्व समाजाचं आहे. माझ्या एकटंच आहे ना, सर्व समाज. पंजेलाच आणायचं, काँग्रेस आहे. काय प्रतिक्रिया आहे ताईंबद्दल, काँग्रेस बद्दल काय सांगाल तुम्ही? त्यांनी निवडून यावं ही तुमची? मी ख्रिश्चन समाजचा माणूस आहे.
एक कार्यकर्ता 20-25 वर्षापासून मी काम करतो काँग्रेसमध्ये, पण काय मला का बदल दिसत नाही इकडे प्रभाग 2 मध्ये. आमच्या चर्चमध्ये आणि मस्जिद यांना खूप त्रास आहे याच्याबद्दल. हे सरकार खूप त्रास देतं आमच्या लोकांना. तो काहीतरी बदल हवा आम्हाला. म्हणा प्रियंका ताईला जर आम्ही निवडून आणलो तर काहीतरी बदल घडेल त्यांच्याकडून. धन्यवाद. थँक्यू.